चला सुरुवात करूयात चर्चेतल्या बातमीने। बातमी बीडमधून। बीडच्या परळीमधील अवैध गर्भपात प्रकरणामुळे महाराष्ट्राची नाचक्की झाली होती। या प्रकरणी सुधा मुंडे, पत्नी सरस्वती मुंडे आणि एकाला 10 वर्षांची शिक्षा सुनावली, पण त्यानंतरही मराठवाड्यातील अवैध गर्भपातावर लगाम लावण्यात यश येताना दिसत नाही। आरोग्य विभागानं अशाच एक गोरखधंद्याचा पर्दाफाश केलेला आहे। संभाजीनगरमधल्या सिल्लोड शहरात अवैध गर्भलिंग निदान तसंच गर्भपात केलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। धक्कादायक बाब म्हणजे या सर्व प्रकरणाचा मास्टरमाइंड हा जेलमधून सर्व रॅकेट चालवत असल्याचं समोर आलंय। छत्रपती संभाजीनगरच्या गारखेडा परिसरात मनपा, आरोग्य विभाग आणि पोलिसांनी कारवाई करत गर्भलिंग निदान केंद्र उद्ध्वस्त केलं। आता वाळूज, सिल्लोड आणि जालना जिल्ह्यातील भोकरदनपर्यंत ते पोहोचलेले। या प्रकरणात 5 डॉक्टर अद्यापही फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत। संभाजीनगरमध्ये उघडकीस आलेल्या रॅकेटचं केंद्रबिंदू जे आहे ते भोकरदन तालुक्यातील एक छोटंसं खेडेगाव असल्याचं समोर आलंय। इथे कंपाऊंडर असलेल्या बोगस डॉक्टरचा भव्य 3 मजली त्याची इमारत आहे। या इमारतीत हा सर्व प्रताप सुरू होता। शहरातल्या गारखेडा परिसरात गर्भलिंग निदान करून सिल्लोडमध्ये गर्भपात करण्याचा गोरखधंदा सुरू होता। तसंच शेकडो गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार या प्रकरणात समोर आलाय। मराठवाडा आणि विदर्भातील रुग्णांसाठी भोकरदन इथल्या एका नामांकित हॉस्पिटलमध्ये या गर्भपात प्रकरणाचा गोरखधंदा जोरदार सुरू असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। भोकरदन मधील ते अवैध गर्भपाताचं केंद्र आहे, जे पोलिसांना संशय होता आणि ज्यावेळेस पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली त्यावेळेस हा डॉक्टर आपल्या परिवारासह फरार झालेला आहे। आणि काही इंजेक्शन्स पोलिसांना या ठिकाणी जळलेल्या अवस्थेत आढळून आले। ते इंजेक्शन गर्भपातासाठी वापरल्या जात होते। म्हणजे अनेक दिवसापासून या ठिकाणी गर्भपाताचा गोरखधंदा सुरू असल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालेलं आहे। हे आरोपी फरार असून पोलीस त्यांचा आता शोध घेत आहेत। मात्र ज्या दिवशी पहिल्या दिवशी छत्रपती संभाजीनगरच्या गारखेडा परिसरात एक कारवाई झाली आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकाराचे धागेदोरे हे सिल्लोडपर्यंत गेले, त्यानंतर वाळूज आणि आता जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील एका छोट्याशा गावापर्यंत येऊन पोहोचलेले आहे। या ठिकाणी जर आपण बघितलं तर ही 3 मजली इमारत आहे। या इमारतीमध्ये हा संपूर्ण कारभार या ठिकाणी सुरू होता, गोरखधंदा सुरू होता। हा डॉक्टरकडे कुठलाही डॉक्टरकीचा परवाना नाहीये, तरी सुद्धा हा डॉक्टर आणि त्याचा एक साथीदार आणि मेडिकल चालक हे 3 जण या ठिकाणी या हॉस्पिटल सुरू केलं होतं। श्री हॉस्पिटल अशा नावाने हे हॉस्पिटल सुरू होतं। ज्यावेळेस पोलिसांना माहिती मिळाली आणि पोलीस या ठिकाणी धाड टाकण्यासाठी आले, त्याचा सुगावा लागला आणि त्यानंतर डॉक्टर असेल किंवा डॉक्टरचा संपूर्ण परिवार या ठिकाणी लॉक लावून पसार झालेले आहेत। त्यांचा शोध आता पोलीस घेत आहेत। मात्र आता फक्त भोकरदन पर्यंत याचे धागेदोरे सापडले, तर आताची जी माहिती आहे सिल्लोडमध्ये सुद्धा याच प्रकरणातील 2 ठिकाणी याच गोष्टी होत होत्या, त्या डॉक्टरांचा सुद्धा शोध पोलीस घेत आहेत। मात्र जालना जिल्ह्यातील हे एक छोटंसं गाव आणि त्या गावामध्ये अनेक वर्षापासून हे संपूर्ण प्रकार सुरू होता। तोपर्यंत आरोग्य विभागाला का जाग आली नाही किंवा आरोग्य विभागाला याबद्दल माहिती कशी नव्हती, असे अनेक प्रश्न आता निर्माण होऊ लागलेत। मात्र हे डॉक्टर जेव्हा ताब्यात येतील त्यानंतर अजूनही या प्रकरणामध्ये अनेक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, भोकरदन। पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात अजूनही अशा पद्धतीने लिंगभेद केला जातो, हे सगळं धक्कादायक। आणि यातनंच आमचे काही सवाल आहेत। बघा, आमचे सवाल असे आहेत की जेलमधून डॉक्टर रॅकेट कसं चालवतो? डॉक्टर सुरेश सोनवणेला पोलीस मदत करतायत का? आरोपीला फोन कुणी नेऊन दिला? कंपाऊंडरने 3 मजली रुग्णालय कसं उभारलं? याकरता पैसा कुठून आला? आरोग्य व्यवस्थेला रुग्णालयाविषयी माहिती नव्हती का? 3 वर्ष प्रशासन काय करत होतं, हा देखील महत्त्वाचा प्रश्न। बेकायदेशीर गर्भलिंग निदान रोखणार कसं? आणि दोषी डॉक्टरांवर कठोर कारवाई कधी केली जाणार? आणि हीच त्या कंपाऊंडरची आलिशान इमारत आहे, जी इमारत त्यांनी कशी नेमकी उभारली, कशी बांधली, याच इमारतीत हा सगळा प्रकार जो होता तो सुरू होता। गर्भलिंग निदान इथं केलं जायचं। गारखेडा हे त्याचं केंद्र बनलेलं होतं आणि आत्तापर्यंत
अनेक गर्भपात या सगळ्या प्रकारातनं केले गेले असावेत. बरं, याचा जो मास्टर माइंड आहे, डॉक्टर जो आहे, तो जेलमध्ये, तो तुरुंगात आहे. असं असतानाही तो जेलमधनं त्याचं सगळं रॅकेट चालवत होता.